लोकून एकत्रित लहान या ठिकाणी जे काही चर्चा घडवण्याचा प्रयत्न चालू आहे तो अतिशय अभिनंदन करे सरकोच बद्दल काही दुमतचे जे सर्व म्हणून खूप अभिनंदन करू छो तसेच पूर्ण महाराष्ट्र माहिती मन वाटतं कोई भारतीय भी दर्शकाचं अदर स्टेट माहिती जे काही गोर बंजारा इंटेलेक्चुअल किंवा अनुभवी लोक या ठिकाणी उपस्थित राहिलेल्याचं उंदरोम या ठिकाणी स्वागत करू छो आजर ते तिन्ही वक्ता मन वाटतं प्राध्यापक विशाल जाधव सर एक गोर शिकवाडेर एक तरुण आणि अतिशय आजच्या पद्धतीची वैचारिक वंदरो जे अभ्यास वंदर बोलेपर्यंत समजलो होतो की वो अतिशय बहुजन शिक्षण तत्वज्ञान जे बद्दल वो बोले वंदुरमाई वो या ठिकाणी बरीच आजची वातर उल्लेख केले वो सुरुवातीतीच प्राचीन काळे वैद्यकीय काळे लेताने शिक्षण पद्धती पूर वरमाई वो एक विचार करे जे विद्यार्थी वंदरो इन्क्लूड केले ते बाजमा श्याम मुडे सर वंदुना वेगळे म्हणजे एक उंदुरी अनुभवानुसार वो ठिकाणी वो ओके की ही बौद्धिक काल म्हणजे बुद्ध कालेचं आणि मलाही वाटायचं की वो वैचारिक शिक्षण जे रहू वैदिक काळेरो शिक्षण कोणी रहू बुद्ध प्राणी रो वो वेळे शरोर बाकी मात्र वैदिक शिक्षण प्रणाली वंदुर जे र वंदुर मेन मूळ गाभा वंदुर उत्र त्रैवैदिक वर्बादिम कृषी पशुपालन दंडनीती ये वो या ठिकाणी फोकस किती पॉइंट आउट किती मोरे काल चाणक्यर जे काळ वरो उल्लेख किती सम्राट अशोकेर काळेमा चातुर्वर्ण्य व्यवस्था ही बाजून काढताना वो ठिकाणी वैचारिक ते माहिती एक नीतिमान समाज घडायला आहे ये वो पॉइंट फोकस किती अशी खूप आजच्या पद्धतीची वरे बादे मग वेगवेगळे संतरो बहुजन संतरो उल्लेख करताना संत सुद्धा कृषी पद्धतीची म्हणजे गौतम बुद्ध वरे बादे मग सम्राट अशोक वरे नंतर वेगवेगळे संत रविदास संत हरिदास यांचा उल्लेख केले म्हणजे संत परंपरा शिक्षणाने कशा पद्धतीची महत्व दे म्हणजे संत केवळ धार्मिक वाते किंवा केवळ आत्मिक समाधाने सर्व ही न रहता की आपण बहुजन समाज संत शिक्षणाने वो काळे मग खूप महत्व दिने एवढं या ठिकाणी उल्लेख केले बरोबर मग महात्मा ज्योतिबा फुलेर बाबतीम तो वंदूर शिक्षण तत्व जे किंवा वंदूर जे तत्वज्ञान शिक्षण खूपच आजच्या पद्धतीची वेगवेगळ्या पद्धतीची डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीची मांडे वेळे अभावी वंदून ज्यादा डिटेल में जातू कोणी आहे पण खूप आजच्या पद्धतीची की जे जॉन डिवेर बद्दल वो बोले वंदूर खूप खूप धन्यवाद ओव्हरऑल वंदूरचे प्रेझेंटेशन वो आजच्या पद्धतीची मांडे बद्दल वंदूर खूप आभार मानतो अब मना श्याम मुडे सर वक्तव्य जाणीन जरी अंग किंवा मन वाटायचे तिन्ही वक्तार पहिल्यांदा कन्क्लुजन किंवा वंदूरचे पॉइंट इम्पॉर्टंट जे की आपण मेसेज वो आपण या ठिकाणी उल्लेख कर लिहू और बाद में श्याम मुडे सर वंदूर बद्दल आपल्याला ज्यादा ओळख करण होते गरजचे वंदूर एक महाराष्ट्र मायरो एक इंटेलेक्चुअल आणि अतिशय इफेक्टिव्ह शब्द वापरूचो कोणतोही विषय दो वंदुना आणि वो विषय आज तरुण पिढी नको किंवा जे लोक वेगळे पद्धतीचे वंदून माते मग काही वाते बसार मेलेचं वंदूर खूप एनालिसिस करणं मग किंवा पोस्टमार्टम बी केतोय हरकतचे म्हणजे असे लोक समाज रेवणं खूप गरजेची वाटेरायचं वंदूर विचार मांडणं आणि वंदूर जे विचार मांडे पद्धतचं तो एक इफेक्टिव्ह बद्दल काही प्रश्नचे विशेष म्हणजे सर मित्र खूप कनेर मित्र आज काही कारणास्तव को किंवा कदाचित कोविड येते म्हणजे वो हाई वेताने सुद्धा वो या ठिकाणी म्हणजे वंदूरचे कमिटमेंट वो कमिटमेंट ना या ठिकाणी वो मान देणे किंवा वो लक्ष देणे ही खूप मोठ वाटतं आणि आपल्या समाजात जर असे कमिटमेंट करेवाळ वक्ता किंवा जर व्यक्ती रहते हो तो निश्चितच आपण खूप मोठं समाधानी वाद की हरकतचे वंदूर विषय थोडा वेगळो आणि वो म्हणजे वंदूर वेगळं म्हणजे समाजावर मूळ प्रश्न काहींचे ओपो फोकस किती परंतु जे पद्धतीने फोकस किती वो अतिशय व्यवस्थित सोच जी प्रकारे अंग जाहीर एक सोच आणि लाड जाहीर एक सोच आपण काही करायचं वरे बद्दल वो बोले जे आचे करायचं वंदूर सहकार्य करो वंदूर फॉलो करो आणि जे जर न कर रहे हो तो पत्र तम करो अतिशय सिंपल बात है जे काही वंदूर मेसेज दे वो मेसेज देणे वो या ठिकाणी समाजात मूळ प्रश्न वो केला की काम आणि काही प्रश्न कुणच प्रश्न वो आणि वर बादेमा
और क्रम कहीं ऊ लगाओ म्हणजे क्रम म्हणजे प्रिफरन्स तम वो करो बरोबरच जसं एखादी पेशंटर आपण सिव्हिरिटी किंवा ओर व्हायटल फंक्शन काहींच जेना आपण लक्ष द्याचा जशीच पद्धतीची उकळणं आवश्यक छ इंडिव्हिज्युअली तम फोकस करीचा आहे स्वतःना आपण स्वतः समोर ज्यादा लक्ष द्यायचं आहे आणि विचार म्हणजे स्वतःवर विचार करायचं आणि बादे मग सामाजिक विचार होतं यू हो मांडे सिंधू संस्कृती रिलेटेड उदाहरण देणे और बादे में भरपूर काही प्रश्न निर्माण करना वेगवेगळ्या पद्धती ಒಂದು क्लॅरिफिकेशन जर दिने शिक्षण परिस्थिती काहींचं ओपो फोकस किती आणि ಒಂದು जे शेवटेरो जे कन्क्लूजन पार्ट र किंवा निष्कर्ष काही काढे मला वाटत आजेर हे सेमिनार रो किंवा आजेर आजेर जे आपण ही सभा आयोजित करमेलेचा वो म्हणजे मला वाटते की वो रस येतोय चालिये कारण का वो काही कच की आपण आज वैचारिक किंवा समाजन विचारिक बनावं ही तो महत्वच परंतु आपण जे पद्धतीची विचार करायचा वो विचार पद्धती कदाचित आपण चुकरोच आणि येरो आत्मपरीक्षण करीचा आहे हामी बी कोणी केवो की वो आपण मान्य करीचा आहे आणि एक अनुभवीकरण आणि जना आपल्याला कळच किंवा जना वय होतो जारो तो वेळेस आपल्याला कळरो की आपण तो वेगळ्या पद्धतीचे विचार करते ही जे वो अनुभव शेअर केले मन वाटच ही काळेर गरज केपेक्षा समाजेर खूप मोठ गरज जे कोई सिनियर लोक या ठिकाणी जॉईन हेमेलेचं किंवा सामाजिक कार्य सारू तळमळीची झटच किंवा आपण शेत म्हणजे या वातेवर खूप गांभीर्याने विचार करीचा की आपणच विचार म्हणजे सत्यच किंवा आपण करायचा जोकोच बरोबरचे आणि मग वैद्यकीय क्षेत्र मनक्या रेजे ती मना वो साहित्यिकेर भाषे माहिती किंवा शब्देरे भाषे माहिती मांडे पण मग कुचू की अतिशय बरोबरच वन ब्रेनर प्लास्टिसिटी कच किंवा वो जसं म्हणजे कॉन्क्रिटिंग कच की ब्रेन जसे पद्धतीने विचार करून जर 30-40 वर्ष जर सारखोच विचार केतो तो ऑटोमॅटिकली वोच पद्धतीची ब्रेन विचार करायचं कंडिशनल रिफ्लेक्स करायचं वर काही तुमचे आणि शास्त्रीय सुद्धा येणं रिझल्ट येऊ शकत तेरे सारो ही वात अतिशय महत्वाचं तिसरो वक्तारा कविता राठोडताई बंजारा कर्मचारी संस्था हमार सहयोगी था आणि वेगवेगळे विषय पण नेहमी बोलते रहता उदर अभिनंदनीय सर का करीचा आहे कारण आपण बी मालम છે की આપણે સમાજમાં इवन ओव्हरऑल वर्ल्ड को किंवा देशમાં महिलारो तो छे व्याकपुटेपक किंवा उजी पुरुष प्रधान संस्कृती वडी थी वो मेन फ्लो में आणो उजी शक्य छे किंवा उजी आहे ना छे भली प्रगती वे जरी वेरी होणं तो बी परंतु त्यातल्या त्यात आपल्या समाजे सारू तो एक खूप मोठी वाद छ की महिलारो जे काही प्रमाण किंवा फ्रंट लाईने पाहणं पचू राजकीय रो सामाजिक रो किंवा अशी वैचारिक लेवल रो खूप नगण्यच आणि वो नेहमी आवच आणि ताई तर माझ्या पद्धतीने या ठिकाणी विषय मांडे अभ्यास करणं आहे आणि विषय खूप वेगळोच सहकारिता बोलणं अभ्यास केल्याशिवाय किंवा सहकारिता काहीच यात्रा मालमरच पण वर बाकीची वाटे काहीच वो समजावणं खूप अतिशय म्हणजे जबाबदारीरो काम र आणि तर माझ्या पद्धतीने समजाय आणि वर माहित वेगवेगळी वाटे सहकारिता काही महत्वाचं सहकारिता कुरेचा आहे पुरेपेक्षा जास्त इम्पॉर्टंट म्हणत म्हणजे व्हॅल्यूज आणि इथिकल व्हॅल्यूज आणि बाकीचे प्रिन्सिपल ही किदे कारण का सहकारिताच चावचं परंतु सहकारिता रेही असहकारितेची म्हणजे वागत आणि वो असहकार्य न रे सारो किंवा जे सहकारिता जे बॅरियर्स किंवा जे काही कॉन्फ्लिक्ट किंवा जे काही प्रॉब्लेम्स वो जर ये व्हॅल्यूज इथिकल व्हॅल्यूज आणि ये जर प्रिन्सिपल येरो जर आपण जर युनियम किंवा ये वाते जर आपण वो संघटना जर चलाया तो निश्चितच ये वाते किंवा सहकारिता ती चालणं ही काही अवघड छे जरे सर ये तिन्ही वक्ता जे पद्धतीची बोले आणि आज आपल्याला काही वाते जे दिने मेसेजेस दिने अतिशय महत्व ये वाते मग थोड़ा सा 10-15 मिनिटे में किंवा मन वाटत वेळ तो काही ज्यादा कोणी वेळ तो भी 10-15 मिनिटे में काही वाते पॉइंट आउट करू इच्छितो कदाचित मारी वाते काही शेत बरोबर कोणी रे किंवा मग काही તમારા तर अनुभवी बी છે परंतु मन आजतम खूप मोठेपणे ती या ठिकाणी आजेरो ऑनलाईन मीटिंग रो जे बंजारा समाजरो किंवा આપણે समाजरो एक अध्यक्ष पद दिने वरे बदल में खूप खूप पहिला प्रथम धन्यवाद व्यक्त करू છું एक ठिकाणी बहुजन समाजर फिलॉसॉफी एक संदर्भ जर केन गेलं तो सिंपल वाचन जर केन झालं तो फिलॉसॉफी एकच की शिक्षण ही विचार करेलो रेणू शिक्षण ही मनक्या बनेलो रेणू म्हणजे शिक्षण ही मनुष्य बनव म्हणजे मनक्यानं घडाणं शिक्षण मनक्या सॉरी ही मनुष्य मनक्या कना घडीए माणस कना घडीए जनाऊ विचार करिए जेरे सर ओव्हरऑल गौतम बुद्धेतील लेताणी अशोक सम्राट अशोकेतले लेताणी ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
येदूर प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीचे जरी वो विचार मांडे विनो तो बी ಒಂದ್ರು सार एकच आवचं की शिक्षण असो रेणो की मनक्यारो उद्धार करणं शिक्षण असो रेणो की सत्य काहींचं असत्य काहींचं ओरवण समजून सत्यरो मार्ग जर भेणो वो जर वन वाटतो हणो तो वो ते सर वो संघर्ष करे सर वो लढणो वो तो लढलूच लढणो पण वरे सहकारीना वरे बांधवेना जे पण अन्याय विरोध ಒಂದನ್ನು सोबत देणो जर वन पॉसिबल नाही म्हणून तो उजीवर माहिती काही पॉसिबिलिटीचं वो धुंडणं थोडक्यात केरो म्हणजे काहीच शेवटी शिक्षणेरो फिलॉसॉफी बहुजन समाज संतेतील येताने कोई वेगवेगळे रूपे माहिती केवणो कोई कोटेशन माहिती कोई केवणो केवळ वगैरे काव्य माहिती केवणो किंवा आपण संत सेवालाल महाराज किंवा आपण गुरु शिकावचं शिके राज घडावचं आता सिंपल भाषे मग केवळ गोरमाटी रे दी ओळी मग केते म्हणून पण शेवटी मनक्या घालणं ही खूप महत्त्वर वाच आणि वरे सारो हे शिक्षणेरो आपल्याला विचार करायचा आहे પછી मनक्या घडेरो शिक्षण जर वेळीचं आहे तो सध्या पोझिशन मी शिक्षण सकाळी ही जे आपण किंवा ही जे प्रश्नच तो निश्चितच विशाल भाऊ सुद्धा फोकस केले की ही शिक्षण काही मनक्या घडेरो किंवा विचार करेरो ही शिक्षण छे वा ही वात हे वातेना मन वाटायचं आपण शेत जवळपास मान्य कर्या तो येरे माई बाबासाहेब महात्मा फुले एक ठिकाणी माऊजी एक विशाल भाऊ जे शिक्षण जे सिद्धांत मांडेवर माई माऊजी ती वाते ऍड करू इच्छितो उर्माई वंद्रो एक इर की ही जे समाजचं शिक्षण असो रेणू की ये समाजेरो किंवा गोवेळेश्वर लोकरो केवळ असो की शिक्षण ही उपरे लेवले ती हेटर लेवल ऑटोमॅटिकली जावाचं उपरे लेवले जो पाणीरो फ्लो हेटर जावाचं जो उपरे लेवल जर शिक्षित वेगळे उपरे म्हणजे ब्राह्मण लोक येवो तो ऑटोमॅटिकली शूद्रे सामू शिक्षण जाय वनवत्र तम टेन्शन लेर करायचे तो महात्मा ज्योतिबा फुलेर मात्र वो बदले ना अतिशय असहमती र आणि वो कच की हिव कोणी रेवाळो या ठिकाणी जे शूद्र आणि हेटेरो जे वर्गाचं यांना आजच्या पद्धतीवर शिक्षण मळीच आहे आणि शिक्षण असो मळीचं आहे त्यासो मळीचं आहे होतो विशाल भाऊ केस पण या ठिकाणी शिक्षण ही असो रणू की समाज एरो नैतिक आणि भौतिक हे दोही बी स्तर वाढीत आहे श्याम मुळे सर जो केला की मती विना गती गती विना नीती नीती विना अगेरे शे वाते जे शूद्र वित्त आणि शूद्र खचले ही जे कच वो जे केला की ही काही साधं कोटेशन छे ही ಒಂದ್ರು जीवनेरो तत्वच ही जीवनेरो सिद्धांत आणि वो सिद्धांतेनुसारच वो पूर्ण काम किदेचं आणि बाबासाहेब आंबेडकरचं नाव ಒಂದನ್ನು गुरु मानायचं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा वो वाते मानण्याचं किंवा आपण वर्ल्ड लेवलवर जरी लोक जरी विचार केले किंवा कोणत्याही पद्धतीने जरी आपण अपहरणकरण जरी विचार केले किंवा काही बंजारा समाज लोक वाटू बी शकत की अरे बा या ठिकाणी तो केवळ समाज मीटिंग करतं पण ये दोन बहुते शिवाय ये दोन बाबासाहेब आंबेडकर शिवाय ज्योतिबा फुले शिवाय इंद्रच विचार हे काय मांडायचं हे तरी प्रश्न पडतो तो बांधव म्हणजे ठिकाणी प्रांजळपणे तुम्ही घ्यायचं की शेवटी वर सोल्युशन एकच सोल्युशन वर उत्तर उच्च कोणशी कंपनीने जरी म्हणतो ट्रीटमेंट जर उच्च म्हणतो आपल्याला मान्य करू लागे आणि तमार माध्यम जर अशा किंवा शक्यतो या ठिकाणी असे लोक कोणी बी म्हणून किंवा जरी अज्ञानी ती वाते व्यक्ती म्हणून तो मला वाटायचं ही वाट आपण कथित तरी अब मान्य करीच आहे की बहुजन तत्व प्रणालीशिवाय किंवा वंदुरे सिद्धांताशिवाय आपल्याला सुद्धा माहिती मुक्ती मळेवाळ कोणी ही वाट म्हणे या ठिकाणी निश्चितच पॉइंट आउट करायचं बरे बात शिका संघटित करा संघर्ष करा म्हणजे केवळ हीच आहे गेले माही बी मुळे सर जो केला की ओरे सेंटेन्स माही बिटवीन द लाईन काहीच तू जे काही रच अचो आणि भला ओरे माही काहीच तू ठराव जो आवडचं ओरे सर्व आपल्याला स्वतः विवेकवादी होऊ लागे आपल्याला वर सर्व तत्व प्रणाली किंवा चिंतन करू लागे जनाच आपल्याने मोठी मोठी वाते समजिये तू वत्रा सोपाचे जरे सर्व मला वाटायचं की आपण हे वातेवर खूप गांभीर्याने विचार करते रेणू लागायचं पुन्हा पुन्हा हे वाते चिंतन करते रेणू लागायचं असे विचार मांडते रेणू लागायचं वरे बद्दल वंदून सिद्धांत आपल्याला वत्रा इझिली कळवणे या ठिकाणी जॉन डिवेरो जे उल्लेख व्हायचं जॉन डिवेरो उल्लेख या ठिकाणी कसे चालू करेरो कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व गुरुचं करण करेरो ही वात तो योग्यच ही वात मान्यच पण जॉन डिवेरो आपण या ठिकाणी उल्लेख किंवा वंदुरे अभ्यासरो किंवा वंदुरे जे फिलॉसॉफीचं ऍक्च्युली वंदुरू हायची वंदुरू फिलॉसॉफीचं वंदुरूचे तत्वज्ञानचं वर जर तत्वज्ञानावर जर आपण बारकाईची जर विचार केले तो मला वाटायचं वंदुरू शिक्षण व्याख्या ही खूप अतिशय वेगळी म्हणजे आपण वर विचारही करू शकत वंदुरे मते ती एज्युकेशन म्हणजे तुम्हाला अनुभव सुद्धाच म्हणजे केरो मतलब आपण तांड्यावर जे लोक अनपडेचं वो सुद्धा एज्युकेटेड म्हणजे मन जे समुद्राचं वंदुर सिद्धांत किंवा जे पद्धतीची मग वंदुर पुस्तक वाचवतो मला वाटायचं તમારો અનુભવ તમારી નવીન પીઢી સામુ જે તમે હેન્ડઓવર કરી છો પછું અનુભવ તમારો ફોર્મલ રો और इनफॉर्मल रो तो कोणशी वाटेती साचेबंद रो जे की शिक्षण पद्धती तिथंच किंवा इनफॉर्मल रो तो कोणी बी रँडमली रच याडी बाबा कोणशी जे वाते बेटी शिकावचं बाप जो बेटा शिकावचं देखे काम करायचं जे वातेचं ही सुद्धा शिक्षण मावचं म्हणजे हे वाटतं તમારે अनुभव आहे ना आणि तम जे अनुभव दे रे छो किंवा तम जे તમારી पिढीने दे रे छो वो अब તમે डिपेंड
तम आचो दे रहो तो भला दे रहो पण तम शिक्षण नशीब दे रहो म्हणजे मजे वात ही बोल रहो छू खूप वेगळे पद्धतीचे बोल रहो छू ऍक्च्युअली म्हणजे तम अनुभव दे रहे छो तुम्हारा नवीन पीढ़ी ते काही तम हँडओव्हर कर रहे छो तुम्ही शिक्षणच दे रहे छो पछू शिक्षण तम आचो दे रहे छो का भला दे रहे छो म्हणजे आज जर आपण सवारे पिढीने आपण काही दे रेचा वो आपण वर चिंतन करीचा आहे ही ಒಂದ್ರು एज्युकेशनर वातेर वेगळो हीच आणि जेरे सरो ಒಂದ್ರು जे शिक्षणर किंवा जे पद्धती म्हणजे जगे मायरो मन वाटायचं की वन ऑफ द सुपर म्हणजे एकदम सुप्रीम लेवलर जो नैतिकतेर बाबतीમાં ગૌતમ બુદ્ધેર લેવલરો કોણસો મન કે હોऊ શકે અને એજ્યુકેશનલ બાબતીમાં સુद्धा जॉन डिवेर जे तत्व प्रणालीचं મને वाटतं सारी जगेમાં ओरो अभ्यास आणि अमेरिका किंवा कोणत्याही देशाचं कोणतं पूर्ण ओप चालरीचं आणि आपल्याला जर आपण ओरो अभ्यास करूया तो निश्चितच तुझी આપણે सर्व खूप मोठ वातरीये किंवा આપણે सोल्युशन ढूंढण्यानं खूप अच्छे पद्धती इवे पण तर तीन वाते मैं ठिकाणी पॉइंट आउट करू अनुभव तो मैं ठिकाणी मेन्शन कीधो पण वो काही करतं की एज्युकेशन इज नेसेसिटी ऑफ द लाईफ म्हणजे समाज सारू वो एक अन्नचं समाज सारू वो एक जो आपण लैंगिक करायचं किंवा भुकेर करायचं वर्षशिवाय आपण जगू शकत नाही किंवा वर्षशिवाय अंगेर पिढी आपण निर्माण होऊ शकत नाही समाज सारू शिक्षण म्हणजे उच्च म्हणजे इट इज अ फूड फॉर सोसायटी इट इज अ रिप्रोडक्टिव्ह नीड फॉर द सोसायटी म्हणजे फिजिओलॉजिकली किंवा शरीर चाले सरू अन्य राणी करायचं जो शिक्षण करायचं म्हणजे जर ऊन येतो आपण मर जाय किंवा मुलागे पिढी तयार हो पण एप्रिल आपल्याला कळतं की उन्हा काही केअरचं वरे बाद वो नुरुजी दुसरी वाद्यम करतं की सोशल एन्व्हायरमेंट केवळ वो सोसायटी किंवा एज्युकेशन किंवा थिंकिंग हे बोलले वो काही करतं की सोशल एन्व्हायरमेंट तो केवळ एन्व्हायरमेंट म्हणजे वातावरण किंवा पर्यावरण जे काही त्याचा केवळ आपण पेरणी करणार की म्हणजे जमेवाळं कोणी वर वातावरण सुद्धा वसवत आहे आणि वो वातावरण निर्माण करेल जबाबदारी सरकार वातावरण निर्माण करेल जबाबदारी आपल्यासारखे बुद्धिजीवी लेवलचं आपण केवळ विचार मांडणं जमिया कोणी तो सोशल वातावरण किंवा तांडेमायरो जर सोशल शैक्षणिक वातावरणच न वेणो विचार करेल वातावरणच जर न वेणो तो वो विचारेना काही मतलबचं म्हणजे ओंदुरे केपर्यंत मला ही वाटतं की सोशल वातावरण किंवा म्हणजे थोडक्यात काही की तुम्हाला मेन प्रश्न काहीच जे मुळे सर केला वो मेन प्रश्न तो वना आपण सोल्युशन काही करीचा किंवा नवीन वाते वर बॅरियर्स काहीच नवीन वाते आपण कृषी पद्धती वेगवेगळ्या पद्धती आपण कमी करू शके अशा पद्धतीची विचार करणं ही सुद्धा एज्युकेशन पार्टचं एज्युकेशन इज अ डायरेक्शन म्हणजे दिशा दकाळाचं एज्युकेशन ही दिशा दकाळीचं आहे जर आता तरुण शिक्षित वर्ग जर म्हणून कृषी दिशानं ग्रॅज्युएशन विदर्भात काही दिशा कळे नाही यापर्यंत आपल्याला कळतं की आजर शिक्षण काहींचं वरे बादे मोगत एज्युकेशन आहे तर ग्रोथ तो वाढ म्हणजे केवळ क्रिएटिव्हिटी किंवा येरो वाढचे तो ओव्हरऑल वाढचं किंवा हो તમાર वो वाढे म्हणून તમારા એને લેયર તો તમારી જે સવઈ છે તમારી હેબિટ છે તમ ઓવરऑल डेव्हलप શું होतो मनक्या कारण तम डेव्हलप શું होतो ही एज्युकेशनर काम છે आणि जर एज्युकेशन अशा पद्धतीची जर रहीये तो मला वाटायचं की मनक्या घडेन प्रश्न आहो कोणी आणि जर मनक्या जर बनवो तो मला वाटायचं मुंडागिरी जे कॉपरेशन जे वाचायचं थिंकिंग जे वाचायचं किंवा डेमोक्रेटिक वाचायची जे काही वाचायचं वो इम्प्लिमेंट करणे वेळ लागा कोणी मेन प्रश्न असोच की मनक्या घडीचा आहे आणि मनक्या घडे सर्व अशा पद्धतीने शिक्षण वेळीच आहे असो या ठिकाणी जॉन डिवेन केअरचं आणि मन सुद्धा अपटिकचं हे वाते तत्वज्ञानी वाते आपण सांभळे आपले समाजारी बहुजन तत्व चिंतन वाटे आपण बी तो 40 वर्ष एज्युकेशन घालमेलेचा आपल्याला काय वाटत जेव्हा एज्युकेशन प्रणाली आर यू सॅटिस्फाईड विथ दिस एज्युकेशनल सिस्टम इफ नॉट देन व्हॉट इज द प्रॉब्लेम आणि जर सॅटिस्फाय होणं तर तुम्ही नाचो काय वाटो तो मन जर तुम्ही एक डॉक्टर करा या ठिकाणी जर मग पूछो किंवा मग बी आज जवळपास 20-25 वर्ष केवळ मेडिकल पुस्तकेरी माहिती वाचो आणि वरे बादे मग मला वाटायचं की मग या ठिकाणी अत्रा घेऊ शकतो की ही धर्मव्यवस्था को किंवा परंपरा को धर्मव्यवस्था म्हणजे धर्मीय पण टीका कोणी पण धर्मव्यवस्था वरे बादे मी शिक्षण व्यवस्था वरे बादे मी परंपरा रूढी गुण म्हणजे मारो कोटेशन थोडक्यात कोदम किंवा एक साधो विचार को म्हणा वैचारीहीन किंवा तो नपुसक जर समजो एके मनक्यारी चकेती मोठ वात म्हणजे विचार करणं आणि जना આપણે કંઈ વિચારच છીનલીએ વિચાર કરે આપણે એબિલિટી જ ન રહીએ म्हणजे મતિહીનતા जर आव जाय तो जेरे सर आपण नपुसकच म्हणजे ऍज अ ह्युमन बिंग डेफिनेटली वी आर इम्पॉर्टंट तो मला वाटतं की ही रूढी परंपरा ही धर्मव्यवस्था अतेरी वाटे किंवा हे पद्धतीनं शिक्षण पद्धती मन नपुसक बनारो भरपूर प्रयत्न केलो विचारीन बनार भरपूर प्रयत्न केले पण मग ह्यो कोणी मग टिकगो मग वाचगो कारण मग वाचतो तो केअर अर्थ मराठी घेतो एज्युकेशन धर्म सिस्टम आणि हे सेवा ते मला नपुसक बनवण्याचा भरपूर प्रयत्न केला पण मी झालो नाही वाचनाने मी वाचलो हाही मारे अनुभव माहिती कुठून येरो अर्थ असोच की निश्चितच आता शिक्षण पद्धती आपल्याला विचार करेन तो करे ते मग मी दुसरं वाट बोलतो म्हणजे कदाचित ही वाटे कोई ऑब्जेक्शन लिहू शके म्हणजे आपण काय करायचं की आज शिक्षण प्रणाली विचार करेन भाग पाडेने किंवा वैचारिक लेवलेने दिले जाईने मग हाही कोणी केलो मग तो केलो ही तो देच नाही पण आपल्याला जे वाटायचं वो बी छीनलंच म्हणजे 15 वर्ष जर आपण ब्रेन
ब्रेनेरो एक फंक्शन मेंदुरो एक फंक्शन तमो जतरा ज्यादा वापरियो वतरा ज्यादा विचार तू ज्यादा करिया वाचिया वाचवाळो मन क्या ज्यादा विचार करत अनुभव शेअर करवाळो मन क्या ज्यादा विचार करत म्हणजे जर आपण ब्रेनेरो यूज न કર્યા તો ઓના આપણે ફાયદો છે જ્યારે સારો ई शिक्षण पद्धती तो आतो तो विचार देच नाही किंवा विचार वैचारिक तो बनायच नाही परंतु આપણે કન કઈ વાતે આચીच वो सुद्धा छीनलच म्हणजे एप्रिन आपण एक गंभीर ये वातेरो विचारीचा आहे आपण विचार करीचा आहे अब पेक्षा ज्यादा वेळे में मार्कन છે કઈ ज्यादा बोलू नहीं जना वेळ पड़ी जना वो जी अनुभव मार शेअर કર્યો बरे बाद या ठिकाणी दुसरा समाजरो मेन प्रॉब्लेम काय जे मुडे सरेरो विषय आणि वो आजच्या पद्धती बोले मन वाटत समाजरो मूळ प्रश्न की समाज ही विचार करेवाळो समाज आहे ओरो सोल्युशन हीच समाज जर विचार करेवाळो समाज विचार काही जाणून बुजून करे नाही काय समाजरो इन्फ्रास्ट्रक्चर काय तो आपण विचार करीचा आहे जर मनक्यार सराउंडिंगच असेल तर मनक्या विचार करिए कधी आज आपण असं विचार करायचा म्हणजे कधीतरी आपण काहीतरी मार्ग कटायो आपण कोणीतरी लोक आचे मळे आपण काहीतरी वेगळे अनुभव ते आपण विचार करायचा पण जे विचार करेने पेक्षा अज्ञानी रिझन होते तर आपण विचार करीचा आहे आणि अज्ञानी माहिती जर भाडं काढणं तो आपण वर काही सोल्युशन काढीचा आहे वर विचार करीचा आहे तेरे सारो मेंटल स्लॅवरी आपण शब्द वापरू शकाचा तो मानसिक गुलामगिरी जे आपण केलेचा अज्ञान ती मानसिक गुलामगिरी मानसिक गुलामगिरी ही काही कोई जबरदस्ती किंवा केनी वाटेनी मग दुःखम रेवून केनी वाटेनी की मग चुकीची वाटे करू परंतु हे गुलामगिरीचं असतं किंवा मानसिक गुलामगिरीचं असतं की वरे ऊपर वो उठू शकेने वो लेवलेन जाऊन विचार करू शकेने जरे सारी मानसिक गुलामगिरी ये वातेरो आपल्याला खूप ज्यादा गांभीर्याने विचार करू लागे ही केवळ बंजारा समाजारो प्रश्नचे तो पूर्ण बहुजनारोची मानसिक गुलामगिरीरो प्रश्नचं आणि अज्ञाने माहिती हेमेलोचं अनुज्ञान जनो ही खूप गरजेरोच आपण दोष देपेक्षा आपण वर रिझन वर काहीच वर रिझन ताणे रुटे ताणे वर विचार करूया कारण वर विचार कराशिवाय आपण वर सोल्युशन ढूंढतो आहोत मानसिक गुलामगिरी कशी अज्ञान हे जगे मग पाप आणि पुण्य काहीचे म्हणजे पाप पुण्य धार्मिक भाषा मग हे सर्व वापरतो लोकून वाटत पाप पुण्य म्हणजे आचो आणि बला ये जगे में पाप पुण्य काही जे काही ज्ञान आणि अज्ञान जर तुम त्याने वेगे तो तुम्हारा हाथी गुन्हा हो कोणी द वेगे तो तुम्हारा हाथी चुकी हो कोणी येरो अर्थ तुम्ही ना वो बातेची अज्ञाने माहिती भारत काढणं ही आपण जबाबदारीच समाजाने अज्ञाने माहिती भारत काढणं ही आपलं पहिलं कर्तव्यच ही मन वाटायचं सोच विचार करण्यावाला समाज अशोकारे काळ्यामध्ये भेटतो आपण पुन्हा पुन्हा केरेचा परंतु मन वाटायचं की सोच विचार करेवाळा समाज भेटतो करण मुंडागेर समाज नैतिक भेटतो नैतिक समाज भेटतो करण सहकारी तारी म्हणजे पहिली पायरी एज्युकेशन तिच्यावर विवेक निर्माण होणं विवेक माहिती नीतिमत्ता निर्माण होणं आणि आतो समाज निर्माण करणं ही पहिल्या पायरी शिवाय आपल्याला अंगेर पायरी जातो आहो कोणी ओरो फरण आपल्याला शिक्षण पण आणू लागत जरे सर्व मला वाटतं की तेव्हा आपण खूप ज्यादा लक्ष द्यायचं आहे बरे बाद विचार करणं ही काही नॅचरल रिसोर्स ही काही प्रत्येकाने विचार करेल ताकद देव भगवान देमेलोच म्हणतो स्वतः खूप भाग्यवान समजू की म्हणजे आपण विचार करतो आहोत हीच वात आपण सर्व खूप मोठं हे प्रत्येकाने आपण विचार करे कोई म्हणजे कोई कशा पद्धतीने विचार करिए वो वात वेगळं बट एव्हरीबडी इज एबल टू थिंक बिकॉज एव्हरीबडी वी हॅव द पोटेन्शियल ब्रेन पोटेन्शियल जरे सर्व मन वाटत ही वात ही नॅचरल रिसोर्स पण दुर्दैवी ती आज वात राहतं की जे वात आपल्याला नैसर्गिकरित्या મળचं वो वातेरो आपल्याला मोठे पण वाटे नाही वो वातेरो मन ही वाटे नाही का तो केनी वाटे नाही म्हणजे वो मानसिक प्रवृत्तीच वो काही केनी दोष द्यायचे सूर्य आपल्याला ही वाटे नाही आता झाडेचे ऑक्सिजन મળતો वर आपल्याला वाटे नाही पण आज ऑक्सिजन सिलेंडर सर्व आपल्याला खूप मोठी किंमत वाटतं जे वाते सहजासहजी मळमेलीचं जे निसर्ग आपल्याला देमेलोचं वो वातेर आपल्याला किंमत वाटे नाही जे सर्व ही जे ब्रेनर जे पोटेन्शियलचं हे मेंदूरो जे आपल्याला ही नॅचरल रिसोर्स केरी संघटना किंवा कोणसो प्रधान किंवा कोणशी राजकीय पक्ष येरो जरी विचार न केले आपण ब्रेनेम कचरा तरी ट्रिलियन मिलियन्स न्यूरॉन्स जर अत्रारो जर आपण वापर करूया तो मन वाटेने की अरे माहिती भार आपल्याला ऊज काढेवाळो आपल्याला दुसरं कोई तारेवाळो कोणी आपण जरी शिक्षण तारेवाळो म्हणून तो शिक्षण कोई करीचा आहे वरे सर्व आपल्याला आपल्या मातेरो विचार करीचा आहे वरे सर्व आपल्याला आपले थिंकिंग जेरो विचार करायचा आहे वरे शिवाय आपल्याला पर्यायचे मग या ठिकाणी उजी या ठिकाणी मग म्हणजे ब्रेनरी इम्पॉर्टन्स दे सर्व मत मी या ठिकाणी एक मारो उजीव पुन्हा वाक्य या ठिकाणी घेऊ इच्छितो मन वाटायचं की मोस्ट ऑफ द टाइम मन वाटायचं मन खूप वाईट वाटायचं की आयुष्यरो मग जवळपास 15 ते 20 वर्षे मेडिकल पुस्तके वाचून घालतील मग त्यांना मेडिकल पुस्तक वाचून मग दुसरं पुस्तक वाचतो मन त्यांना कळेल नको की एरमायरो डिफरन्स काहीच मला स्वतः ज्यादा भाग्यवान समजून की मग मेडिकल डिग्री लिहितो मन वाटायचं आज मग समाजशास्त्र जर प्राध्यापक राहतो तो कदाचित काहीतरी वेगळं राहतो कारण का यमा एक मानक्याकरण घडेरो किंवा मनक्यानं सायन्स म्हणजे शेच काही देईनी सायन्स डझंट गिव्ह द व्हॅल्यूज मनक्यानं जीवन घडे सारू सायन्स व्हॅल्यूज देईनी सायन्स ही साहित्य माहिती सॉरी व्हॅल्यू जे साहित्य माहिती मिळायचं लिटरेचर माहिती मिळायचं शब्द माहिती मिळायचं अनुभव माहिती मिळायचं ही सायन्स येरो ड्रॉबॅकचं जे सर परंतु तो भी मना येरो अर्थ सायन्स पे ब्लेम करायचे किंवा मेडिकल पे मना ब्लेम करायचे का ब्लेम करायचे और रिझन आहे सर मोस्ट ऑफ द टाइम आय फील व्हेरी बॅड
मला खूप वाईट वाटायचं का आय वेस्टेड माय लाईफ ऑर मेनी इयर्स ऑफ माय लाईफ इन रिसिव्हिंग द मेडिकल डिग्रीज. बट द थिंग ऑफ सॅटिस्फिकेशन इज दॅट मला वाईट वाटायचं, मला भरपूर वेळ चालू व्हायचं, परंतु मला सर्व अतिशय समाधानी वाट हीच आय नो द अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी ऑफ द ह्युमन ब्रेन. तर तो म्हणा मानवी मेंदूर शरीर रचना आणि वर प्रक्रिया विचार कू करायचं किंवा जे काही मेंदूरचे आईचं सिद्धांत वो म्हणा बेसिक मूलभूत संकल्पना वो म्हणा समजायचं जेरे ऊपर ये जगेरो भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळ डिपेंड्स. केरो मतलब असोच की एरो अर्थ म्हणजे मग स्वतःनं हे वाटेनं खूप ज्यादा वेगळं समजूचू आणि मला वाटायचं की एरो फायदो मार समाज सारू व्हायचा आहे आणि मार्च म्हणजे आपण या पद्धतीने विचार करायचा आहे जेरे सारू मन नेहमी विचार करतो रोजो या ठिकाणी म्हणा मेन्शन करेल. आणि हे जे जे काही वाते संकल्पना आपण समाजावर मेन प्रश्न जर अज्ञान हो किंवा रूढी परंपरा धर्म आपल्याला आपण आपण काचा धर्मेर बाजू का ले रेचो किंवा येर बाजू का ले रेचो ಒಂದ್ರ वैचारिकला उच ಒಂದ್ರ मग अज्ञानचं जोपर्यंत काही काही फार कमी लोक असे राहतात की जाणून बुजून किंवा एक विरोध करावा, परंतु मेजॉरिटी ऑफ द पॉप्युलेशन समाजी कनाईच वाईट पेनी पण समाजामध्ये आचे गुण समाजाने जागृत करून लागायचं समाजामध्ये वाते आपल्याला ಒಂದನ್ನು मोटिवेट करून लागायचं जेरे सर्व हे तर्कहीन धारणा जेच पुनर्जन्म लोतम किंवा ही कुनिर्माण हो सृष्टी ब्रह्मदेव निर्माण हुई हे लोक काय विश्वास काढायचं आपल्यासाठी कार काढाने कारण का अज्ञानचं अनुकरण ही दुसरं वाच अज्ञाने माहिती म्हणजे अनुकरण करायचं देखी करणं म्हणजे ही तो भयंकर वाच जेरे सर्व हे अज्ञाने माहिती हे अनुकरणे माहिती हे रूढी परंपरा माहिती हे धर्मेर आपल्याला फायदो कतरा आणि तुटो कतरा ह्याचो जर आपण विचार केले तो काही बांधव निश्चितच धर्मेर फायदा होतो. धर्मेरी वडीचे लोक म्हणजे शेष काही धर्म किंवा लोकांना मानवता निर्माण निश्चितच करमेलायचं, परंतु आपल्या समाजानं धर्म ही फायद्यापेक्षा नुकसान ज्यादा करमेलोच ही बात मला या ठिकाणी नमूद करू वाटत म्हणजे बेनिफिट ऑफ द हार्म ही कन्सेप्ट आम्हाला मेडिकलवरच आपल्याला आचो काही फायदो का तोटो येरो जर आपण विचार केले तो आपल्याला जर फायदो हे मिळत तर आपल्याला तोटो हे मिळत येरो आपल्याला गांभीर्याने विचार करू लागे म्हणून या ठिकाणी वाटायचं. आणि जे स्टुपिडिटीचं किंवा आपण जे मूर्खपणाचा हे लारे कारण तीन कारणचं ही मला वाटायचं की मग जॉन डिवेरेचेर माहिती मग लेमिलो तो तीन कारण असेच की लॅक ऑफ नोईंग तो ಒಂದನ್ನು वातेरो अज्ञान ಒಂದನ್ನು मालमचे दुसरं वात लॅक ऑफ अंडरस्टँडिंग कने अज्ञान होणे पण आपण समजायचा किंवा ಒಂದನ್ನು स्वतः समजून लेणी ಒಂದರ वत्री कॅपॅसिटी जे लॅक ऑफ अंडरस्टँडिंग आणि तिसरं वाचं लॅक ऑफ थिंकिंग आणि ಒಂದನ್ನು विचार करायची ಒಂದರ कॅपॅसिटी जे काही विचार वश पद्धती करेने जेरे सारू ये तीन जर रिझन हेणो तो जेरे सारू ये तीन रिझन वर सारू जर हेणो तर आपण एकच फोकस करीचा आहे. जर स्टुपिडिटी किंवा धर्मेर लारे लागेल किंवा रूढी परंपरा लारे लागे जर ये तीन कारण मिळून तो वाय वी आर नॉट फोकसिंग दिस रिझन तो काय की लॅक ऑफ नोईंग तो म्हणून समजान किंवा जर नाही तो अंडरस्टँडिंग म्हणजे हे लेवल सर्व शेवटी पुन्हा एज्युकेशन सांगून जाणून लागायचं आणि एज्युकेशन शिवाय पुन्हा पर्यायचे ते मना वाटायचं की शामुळे सर केला की लोकांना स्थायिक करू लागे भटक्या समाजावर शक्यतो मोठा प्रश्न समाजाने स्थायिक करू लागे रिव्हॉल्युशन उत्क्रांती बाबतीत माहिती जरी तिथे तो बरोबर सर काही प्रश्नाचं की जे समाज स्थिरता ही समाजावर पहिलो प्रगतीवर लक्षांचं समाज स्थिर होणं खूप अतिशय महत्वाचं, परंतु जर समाजावर स्थिर करणं आपल्या हातेम न होणं तो समाजावर लोकांना एज्युकेशन माहिती स्थिर करणं ही मात्र आपल्या हातेमचं कारण इकॉनॉमिकली आपण खूप सपोर्ट करी आपल्याला मालमचे किंवा आपण पहिलं रिझन लेत आणि चालल्या काय किंवा दुसरं रिझन लेते काय म्हणजे शिक्षण ही दुसरं रिझन स्थिरता ही पहिलं रिझन पण मला वाटायचं आपण कोणत्याही व्यक्ती तो आपले सर्व गरजेरोच आणि वरेशिवाय आपल्याला पर्यायचे ये वाटते ती मग तुम्हाला अतिशय सहमत की द कम्युनिटी शुड बी सेटल डाऊन भटकाचे समाज स्थिर होणं खूप अतिशय म्हणजे कामेर वाचचं आणि असे जर विचार करावा समाज निर्माण होईल तो अशी काही वाटेर सोल्युशन एकच गोल एकच ये माहिती की अरे विचार करावा समाज जर वेगो तो तुम्हाला रूढी परंपरा तुम्हाला एकमेकांना सहकारिता आपण शेच वाटे जे सोल्युशनचं ही बरोबर रामबाण उपायचं जे की कसं की शिक्षणाशिवाय उद्धारचे म्हणजे शेवटी उजी पुन्हा आपल्याला वतच आणू लागायचं आणि मन वाटायचं की वाचून आपण खूप गांभीर्याने विचार करू लागे शेवटी मन योग्य वाटायचं की आपण गुन्हेगार कोणी व्हायचे तो बी आपण गुन्हेगार ब्लेम लागो स्टिग्मा लागो आपण मुक्त किती किंवा राजकीय दृष्टिकोनाने माहिती आपल्याला मुक्ती मिळेल आणि विमुक्तता आपण वेगळं स्वातंत्र्यापेक्षा आपण आज बी खंत वाटत किंवा आपल्या हृदयानं आज बी वाटायचं मन वाटायचं की आपण समाज निश्चितच नीतिमान किंवा आजो समाज रे बावजूद बी आपल्याला केवळ काही वातेवड येते किंवा आपण जे वातेचा वर वापर बरोबर न करता केपी किंवा आपल्याला कधीतरी वर मूळ गटारो कोणी जेती यम आपण अडचणींचा अदरवाईज मला वाटायचं की बाकी वाते ज्यादा आपण किंवा म्हणजे केअर मतलब
ये मानसिक गुलामगिरी माहिती आपल्याला विमुक्त वेणो ही आपण मुंडागेरो टार्गेट रहायचं आहे. म्हणजे काही विमुक्त वेगे आपण गुन्हेगारी माहिती अब आपल्याला विमुक्त वेळचं ये माहिती तर तो आपल्याला योग्य प्रकारे डेमोक्रेटिक व्यक्ती किंवा मारो समाज रिकन्स्ट्रक्ट वे समाज रिकन्स्ट्रक्शन वेंगेऱ्यांगो मनक्या को रिकन्स्ट्रक्ट व्हायचा आहे वरो आपण विचार करीचा आहे आणि जर पर्सनल रिकन्स्ट्रक्शन आणि सोसायटी कम्युनिटी रिकन्स्ट्रक्शन करेल म्हणून तो ही अजेंडा लेताना आपल्याला शेंदून चाले सारू शेवटी सहकारितेशिवाय आपल्याला पर्यायचे कोऑपरेशन शिवाय आपल्याला पर्यायचे आपण एक दुजे काही करू आज તમારા મોઢા વિચાર માંડો છો તમારો વિચાર મને વાટે માં આજ રાતના નિશ્ચિત જ વેगळे पद्धतीने विचार કર્યો ಈ विचार एक ताकद छ ಈ संवाद एक ताकद छ कम्युनिकेशन शिवाय काही છે आणि मग येतो की तो भूलगो की जॉन टिवेरो जे प्रश्न दुसरो जे मुद्दो છે एज्युकेशन पेक्षा ज्यादा इम्पॉर्टंट तो कम्युनिकेशन जे मेले छ म्हणजे તમારો જે संवाद छ તમારો જે लोकमान्य તમારો वैचारिक देवाणघेवाण किंवा अनुभवी देवाणघेवाण छ किंवा व्यवहारिक देवाणघेवाण छ ही जीवनेरो मूळ सिद्धांत ही खरो शिक्षणचं आणि मन वाटायचं आज हे मीटिंग आहे ना आज जर मग खरो जर विचार करतो हे मीटिंग आहे ना मग मीटिंग किंवा झूम मीटिंग कुणी मन वाटायचं एक आपण अजरो ज्ञानेरो शिक्षणचं किंवा एक शिक्षणचं कारण आपण तुम्हाला आपला अनुभव आपण शेअर करायचा यापेक्षा मोठं जी शिक्षण काही राहू शकत आणि शिक्षण पाठचं आपण चुकीची विचार करायचा की एज्युकेशन म्हणजे डिग्रीज एज्युकेशन म्हणजे अकॅडमिक ही मन वाटेल की आपण या लेवलची बाती द्या किंवा हे आपण विचार करीचा आहे आता मला वाटायचं शेवटी टॉपिक कोऑपरेटिव्ह मन वाटत वेळेअभावी ज्यादा बोलतो आहो कोणी तो भी मग 5 मिनिटं मग ये शब्द पर मग शेड्यूल परमिशन लेता आणि बोलियो कारण का अब तम तुम्हारी सेवा ते समझे बाद आणि 18 बाद निश्चितच जर आपण विचार करते म्हणून तो ऑटोमॅटिकली फ्लो रुपये मग आवचं आणि मन वाटायचं की कोऑपरेशन किंवा सहकारिताचं ही सुद्धा काही नवीनचे विचार करणं ही सुद्धा नवीनचे ही एक नॅचरलच सहकारिता ही निसर्गरो भागच आपण सहकारिता म्हणजे आपण किंवा सहकारिता शिवाय आपण गोरमाटी खूप काही टिकते तांडेम सहकारिता रेशिवाय किंवा निसर्ग किंवा हे निसर्ग सहकारिता निचेरो भागच परंतु प्रश्न असोच की ऑर्गनायझेशन किंवा कम्युनिटी मकरण सहकारिता काही महत्वाचं ये वाते आपल्याला फोकस करून लागे तो ही तो को एक्झिस्टिंग और नो एक्झिस्टिंग म्हणजे एक तत्वज्ञानी कसं की जर एकमेकांची सहकार्य करो नाही तो संप जाओ म्हणजे को एक्झिस्टिंग और नो एक्झिस्टिंग सहकारिता न रीतो तम संप जाओ ये एकच वाते मग आपल्याला शे वाते मग कळजावचं वरे वाजे मग मानवता का उद्धार जे काही कहत आहे किंवा मग भी पूछू की आपल्याला आपल्याला कसं कहते की शिक्षण ही मानवतारो उद्धार अभी नवीन वातावरणाचं कोऑपरेशन ही मानवतारो उद्धार ही काय वाटतं तो मला वाटतं आजर घडीनं कोऑपरेशन हीच मानवी उद्धार कारण शिक्षण आहे ती एकलो मन त्या घडी आहे परंतु कोऑपरेशन ती समाज घडी मग सुद्धा हे वाचर वत्रा अंगेची सुरुवातीने म्हणजे वाचर वत्रा गांभीर्य वाटो कोणी प्रत्येक काही हरकत छे परंतु मन जण गांभीर्य किंवा हे सिद्धांत खरो अभ्यास आपण जण विचार करायला सुरू केले मन वाटायचं कोऑपरेशन याशिवाय आपल्याला पर्यायचे आणि त्यातल्या त्यात आपल्यासारख्या कम्युनिटीनं आपल्यासारख्या समाजानं कोऑपरेशन ही मन वाटायचं अतिशय महत्त्वाचं वाटचं कारण शेवटी आपण कतराई जरी राजारी वाते किती सम्राट अशोकरी जरी वाते किती किंवा गौतम बुद्ध जरी वाते किती आज आपण फरण राजारो युग तो लावू शका नाही किंवा एक मनक्या राजा बनवतो आपण उतो शिक्षण किंवा बाबासाहेब आंबेडकरच आपण कॉन्स्टिट्यूशन जे मेलो तर पण आपण राजारी तत्वावर सिद्धांत जरी अभ्यास केली तो आज वो पद्धती आपण या ठिकाणी इम्प्लिमेंट करू शका नाही पण आपण मुंडा कायचं डेमोक्रेटिक वेती चालणं डेमोक्रेटिक वेती चालेल बाद सहकारिता रेणं आपण जर सहकारित माहिती वेगवेगळी जे वेगळे ऑर्गनायझेशन किंवा लोक सहकार्य देणं याशिवाय म्हणजे मला वाटायचं की ही एक सोल्युशन अतिशय महत्त्वाचं म्हणजे एज्युकेशन मध्ये थिंकिंग आणि वरे वादे मी सहकारिता हे खूप महत्त्वाची वाटायचं आणि सहकारिता म्हणजे कोऑपरेटिव्ह ऑफ इंटेलिजन्स समजा आपण शेअर जर भळगे तर आपण बुद्ध्यान काही रे किंवा आपण शेअरोच जर विचार केले समाजावर आपण जर शेअर लोक जर एकत्रित आजच्या पद्धतीने वागेन लगे तो निश्चितच आपण जे काही हाई इफेक्ट रिये वर खूप ज्यादा रिये आणि वी कॅन अनालाइज द पास्ट आपण लारेरो तो काउकडिया लारेरो काही वेगो सिंधू संस्कृती काही हेगी वर कोण वाटायला भरपूर लोक मन वाटायचं मोस्ट ऑफ द टाइम वी आर वेस्टिंग आवर एनर्जी इन द पास्ट म्हणजे लारं काही वेगो वो आपण खूप ज्यादा फोकस करायचा आपण डॉक्टर कडे गेले बाद मग पुन्हा डॉक्टर हे करू कारण का मग अब उमायरो थोडासा एक्सपर्ट होण्याची मन वाटायचं की जे वाते आपल्याला बालांचा उल्लेख करणं आपण डॉक्टर कडे डॉक्टर फक्त 4-5 वाते लारेली पुचायचं कचरा जण्याची ताव आरोचं कसं घेतो काय घेतो काय बरोबर रिझन असं राहते की यानं काही वेगळं देखे राहते जरी सर समाजाने काय हे होतं ही देखे सारू जत्रा आपल्याला अभ्यास लागायचा वत्रा अभ्यास आपण जरी करणार की सध्या घडीना तो भी मला वाटायचं ठीक अदरवाईज आपण जर ओपन जर ज्यादा फोकस आणि कॉन्सन्ट्रेट करू केला तर सोल्युशन कोण धुंडी म्हणजे डॉक्टर जर तुम समाजात इंटेलेक्च्युअल म्हणजे वी आर डॉक्टर्स आणि वी आर डॉक्टर्स तर आपल्याला थोडा लारोही मालम चावायचं सजारोही मालम चावतो ट्रीटमेंट भी मालम चावतो आपण एक मनक्या किंवा एक जणा बोलूया आपण पास्टर एक म्हणा बोलूया प्रेझेंटर तिसरो डॉक्टर आणि वर इलाज करूया हमी पण येतो
जेरे सर्व आपल्याला येरो ताळमेळ लगाडून लागे लारेरो इतिहास आपण कशे सारू चावचं कती नाणून चावचं व आपण कतरा लढीचा आहे व इतिहास सारू जर आपण लढण जर जगत रेणो तो मला वाटतं येरीपेक्षा शोकांतिका कोणास मोठ वाटते जेव्हा मला नम्र विनंती करू वाटतं की म्हणजे अॅनलाइज द पास्ट पास्ट टाइम तो जाणूच लागे इतिहास तो मला रेणूच लागे परंतु वरे बरोबरच आपल्याला मुंडागेर डिझाईन बनावू लागे मुंडाग आपल्याला खूप जाहीरचं मुंडागेर विजन काहीचं वो आपल्याला ठरवून लागे वरेशिवाय आपल्याला काही इको नाही वाळो आणि कोऑपरेटिव्ह फोर्स आणि जे फोर्स ही मला वाटायचं ही अतिशय आणि विशेष म्हणजे डेमोक्रेटिक वेच एम काही તમારો અમારો ઈ છે आज आपण शे भयमेलेचा आपण वॉलंटरी आमेलेचा मन कोई तम कंपल्शन करमेले कोणी તમે નામ કોઈ कंपल्शन करमेले एक समाजर आपण प्रत्येक एकच गोल की समाजर खूप काही आपण बोललो करतो आहे आणि जर शेंदुरो गोल वेळो आणि शेदर समविचारी लोक आतणो आणि शेंदूर जर डेमोक्रेटिक वेती चालवणं ही कोऑपरेशन म्हणजे हीच येणं सोडून दुसरं काही कोऑपरेशनचे जे सर्वर माय बॅरियर्स काहीचं वर माय अडचणी काहीचं ही काही या ठिकाणी मग मांडीव कोणी आता बोलन मला वाटायचं की कोऑपरेशन बद्दल मग आता थांबजाईन शेवटी लास्ट ना मग कन्क्लूड आत्राच करू की ऍक्च्युअली मला वेळ છે अदरवाइज कोऑपरेशन बी थोडासा बोलले मग फक्त कन्क्लूड आत्रा करू जो की या ठिकाणी जे प्रॉब्लेम सोसायटीचं जे काही प्रॉब्लेमचं वो आपण समेन आम्ही शेनच मालमचं आपण समाजामाहेर जन्मता जन्मलेला मनक्याचा किंवा आपण शेतवर हीचा म्हणजे अनुभूती आपल्याकडनं इव्हन अनुभूतीरो फायदा किंवा अनुभूती काहीच की सावरकर किंवा महात्मा गांधी सुद्धा आंबेडकरने केलं की तारे समाजर जत्रात्वन दुःख मालम रे किंवा खरो काहीच हम काही विचार करूया म्हणजे आपल्या समाजारो दुःख काहीच आपल्या समाजारी वाते काहीच आपल्या मालमचं ही आपण अतिशय महत्वाचं जे अनुभव एक्सपिरियन्स किंवा थिंकिंग ही अनुभव शिवाय वेहिनी अनुभव आणि तमार बुद्धी एरो ताळमेळ म्हणजे थिंकिंगचं जे सर्व आपल्याकडनं जे समाजावर अनुभवचं ही अनुभव लेत आणि आपले प्रॉब्लेम सर्व विचार करू लागे सोल्युशन इज विथ इन युअर टॉपिक्स आणि हे जे तीन सब्जेक्टचं मला वाटतं येरमाय समाजावर सोल्युशनचं आणि एज्युकेशन प्रॉपर एज्युकेशन थिंकिंग करेवाळो समाज किंवा विचार करेवाळो समाज निर्माण करणं आणि कोऑपरेशन करणं आत्राच मला या ठिकाणी मला वाटतं की हे रामबाण को किंवा उजी के म्हणजे जे चावीचं विशेष समाजारी हेच वाते अडकणचं आणि आपण बी खूप विचार करायचा परंतु शेवटी आपण शेवटच आमचा आणि ही कन्क्लुजनचं आत्रा बोलेर माध्यम मला वाटायचं मला वाटायचं की या ठिकाणी आज मग भरपूर वेळ लिहिलो तुम्ही थोडासो ज्यादा अध्यक्षीय जरी म्हणा की तो मनोरो गैरफायदा लिहिलो कोणी हायू मना म्हणजे प्रांजळपणे वाटायचं आणि जर त्यांनी वाटवून तो बी म्हणा त्या ठिकाणी मग दिलगिरी व्यक्त करूचो मग तुम्हाला खूप छोटा भाई आपण काचा दिगंबर भाऊ नेहमी समाजी याडीचं तो आपण निश्चितच समाजर भाई बहीणचा आणि आपण ना एक वाट मला वाटायचं की आपण खूप काहीचा समाज आपण मानतो मुळीच आहे पण छोटी छोटी वाटे जर आपण बाजूने केली तो आपण समाज घडायना आपल्याला अडचण आवाळ कोणी आता मला वाटायचं आणि आता बोलन मग अध्यक्षीय भाषण को किंवा मारो काही मनोगत मग थांबूचो धन्यवाद तमना ही संधी दिले बद्दल पुनश्च मग खूप खूप आभारी